ते सागरांची जलपरी आणि आपल्या ट्रेन मध्ये आलेली आहे मधली जलपरी बघा. पप्पी सीमांशू एक तुझे रूपाचं पडलंय सपान, तुझे प्रेमाचं पडलंय तुफान, साऱ्या दुनियेला खतम नाही बघा. आपली बँड्रावरून ट्रेन आलेला आहे. चला आता आतमध्ये दाखवतो. त्याला चाललोय. पहिला आपला डेस्टिनेशन आहे तो उज्जैन महाकाल. महाकालेश्वरला चाललेला आहे. अशी सीट कशा आहे? एक भारी आहे माझी वरती परफेक्ट. पार्वती पते हर हर महादेव. चला मित्रांनो. तर मित्रांनो नमस्कार, मी श्री कोले आणि स्वागत आहे तुमचा सर्वांचा पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो बऱ्याच दिवसानंतर आपण व्हिडिओ काढायला सुरुवात केलेला आहे. मला वाटतं 10-12 दिवस झाले अजून आपली व्हिडिओ अपलोड नाही झाली. आणि आज मी मला वाटतं 10 दिवस आपले डेली कंटिन्यू व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करीन, कारण की आम्ही चाललोय फिरायला चाललोय. पहिला आपला डेस्टिनेशन आहे तो उज्जैन महाकालेश्वरला चाललेला आहे. आणि अजून त्याच्या पुढे 3 आहेत. ते तुम्ही व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला समजेल कुठं कुठं आहेत. आणि बघा माझ्यासोबत आहे आपला मित्र वेदांत कोळी. वेदांतचा मला वाटतं दुसरा आहे नाही महाकालचा, जो सेकंड टाईम आहे त्याचा. आणि माझा आणि हिमांशूचा पहिल्यांदा आहे. आणि हिमांशू थोडा खात आहे, त्याला लागली भूक. 2 वडापाव तुरवलं, 1 कटलेट तुरवला, फुल खात आहे. आपली ट्रेन कितीची आहे? 5:15. आणि मित्रांनो बँड्रा स्टेशनवरून आमची ट्रेन आहे 5:15ची. आणि कितीला पोचते तिथं? 12 तास. 5ला पोचू आपण. 5ला पोचू ना सकाळी. आणि मित्रांनो सकाळी 5ला पोचू. तुम्हाला सर्व या व्हिडिओमध्ये डिटेल्स दाखवीन, किती खर्च झाला किती नाही. महाकालचा रूम पण दाखवीन तिथंच आपण. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कशी काय जर्नी होते ते पण तुम्हाला या व्हिडिओमध्ये समजेल. आणि जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर नक्की चॅनल सबस्क्राईब करा. चला, ओम नमः शिवाय. जय जय महाकाल. तुम्हाला आता आपला हिमांशू मित्र दाखवते बघा. हिमांशू सर काय करता तुम्ही? हे बघा आपला हिमांशू सर बघा, ऊन जामायला आहे. हिमांशू सर काय करता? स्टोर आहे. मग कसं वाटते आज आपण चाललोय बऱ्याच दिवसांनी? आपला प्लॅन कसा काय झाला सांगा ती? अचानक प्लॅन झाला आमचा, काहीच आधीच मनात नव्हता पण अचानक. आणि मित्रांनो आमचा तसा प्लॅन नव्हता, अचानक आपल्या मित्राला रील्स आले इंस्टावर, त्या स्क्रोल करत गेल्या आणि डायरेक्ट आमचा प्लॅन बुक झाला. मला वाटते 15 दिवसाचा मी प्लॅन केला हा. जेव्हा त्याचा तुम्हाला बोलावा येत आहे तेव्हा कोणच नाही रोखू शकत. नाही बरोबर? नाही बरोबर. बोला ओम महाकाल. जय महाकाल. जय महादेव. चला आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा. चला आता तुम्हाला ट्रेन आली की डायरेक्ट त्याच्यात भेटू. तोपर्यंत पप्पी दे हिमांशू एक. घरातले तुम्हाला हिमांशूच्या घरातले, वेदांच्या घरातले सर्व तुम्हाला या व्हिडिओ मध्ये बघायला भेटेल. अजून आपली ट्रेन आली नाही आणि आमची अजून ट्रेन आली नाही आणि आम्हाला लागलेलं भूक. हे बघा पापड खाती घेतली, वेदांत खाते नाही. हे बघा खा बस. हिमांशू काय उलटी बिलटी येते ट्रेन मध्ये? प्रॅक्टिस आहे. आता बघत राहा आमचा सफर कसा होत आहे आणि तुम्हाला फुल डिटेल सांगेल कशी ट्रिप झाली, किती बजेट झाला आमचा उज्जैनला. अजून 3 डेस्टिनी अजून आहेत ते तुम्हाला आपल्या हॅलो व्हिडिओमध्ये बघायला भेटतील. तर चला मित्रांनो आता ट्रेन आली नाही, ट्रेन आली की तुम्हाला आतमध्ये दाखवते. आमचे खाते बघा. हिमांशू, वेदांत, तुला उपास आहे राक्षसा. आणि मंडळी बघा आमची ट्रेन आलेली आहे आणि वेदांत सांगते हीच आहे. बघूया आता कंचा आहे काय. वेदांत कंची आहे? ओके सर, जसे तुम्ही बोलाल तसंही. हिमांशू सर आता ट्रेन आली, बरं वाटतंय. चला मित्रांनो आता ट्रेनमधलं तुम्हाला दाखवते आपली सीट कुठली आहे. त्याच्यानंतर आपण हिमांशूला आलेला आहे संडास. मस्त करील संडास. बघा आपली बँड्रावरून ट्रेन आलेला आहे. चला आता आतमधली दाखवते तुम्हाला. हे बघा आपले 2 वेदांत आणि हिमांशू. सीट कशा आहे? एक भारी आहे माझी वरती परफेक्ट. बघा आम्ही सामान बघा, एक सीट फुल सामान ठेवला. वेदांत सर एकट्याला झोप आरामात. मित्रांनो आता आम्ही आलोय ट्रेनच्या आतमध्ये. बघा घाई बघा किती चाराची. बघा मुलगा बघा, आमचा मुलगा घाई एकदा पडला. आणि बघा आमची सीट आहे तो बघा 5 नंबर मधली. आणि इथे हिमांशूची वरती. हिमांशू ब्रो कसा वाटतंय तुझा? मला वाटतंय लांबचा प्रवास पहिल्यांदा इथपर्यंत चाललास तर मला वाटतंय
आता काय मी बोलू. हे बघा आमचा हिमांशू गोची बघा. आणि मित्रांनो आता मी तुम्हाला मस्त आपला सीटवर बसलेला आहे, स्लीपर करलेली. आम्हाला तिकीट किती पडलेला आपल्याला स्लीपरचा? मित्रांनो आमचा तिकीट होता उज्जैनचा, बँड्रा ते उज्जैन, तो आम्हाला 500 पर्यंत भेटला. आम्ही स्लीपर केलेली कारण की आता थंडीचे दिवस चाललेत. आम्ही थर्ड AC बघत होतो पण आम्हाला भेटली नाही म्हणून आम्ही स्लीपर केली. मस्त आपला 500 रुपयांना झालाय. मित्रांनो आता उज्जैनला जायचा प्लॅन नव्हता. बघा जेव्हा तुम्हाला महादेव बोलवतंय तेव्हा तुम्हाला कोणच नाही रोखू शकत तिथं जायचा. चला हर हर महादेव, ओम नमः शिवाय. आणि व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा. लागला अजून काही ट्रेन आमची सुटली नाही आणि ट्रेनमध्ये आली तुम्हाला दाखवते सागरांची जलपरी आणि आपल्या ट्रेनमध्ये आलेली आहे रेल्वेमधली जलपरी. बघा तुझे रूपाचं पडलंय सपान, तुझे प्रेमाचं पडलंय तुफान, साऱ्या दुनियेला आज सांगतय मी तूच ग हस माझी जान, ही मोत्याची कान सोन्या समान दर्याची गराणी, ही रेल्वेची जलपरी, ही रेल्वेची जलपरी. ही बघा रेल्वे मधली. वाह क्या सीन है, वाह क्या सीन. बघितली का तुम्ही आपल्या ट्रेन मधली जलपरी. आणि मित्रांनो आता आमची 1 तास ट्रेन लेट झाली. तर चला नमः पार्वती पते हर हर. चला मित्रांनो प्रवास सुखाचा. मंडळी आता आम्ही थोडीफार वेदान आपला मित्र झोपलेला, आम्ही जागत होतो आणि वाजलेले आहेत रात्रीचे 8:30. आणि आता आम्ही जेवायला घेतलेलं घरी. काय हिमांशूच्या घरांचे काय दिलेलं आहे हिमांश सर? पावभाजी. वेदांत सर पनीरची भाजी. हे बघा पनीरची भाजी. आणि माझ्या घरी पण पावभाजी आणि सगळा तेल बघा होल्लाय. चला जेवण करू मस्तपैकी, झोपी जाऊ. उद्या सकाळी आपण उठू. ट्रेन मध्ये चोर भेटलं तर दाखवू, नाही तर नाही दाखवणार. चला. तर मंडळी आता रात्रीचे परफेक्ट 11 वाजलेले आहेत आणि आम्ही पोचले सुरतमध्ये. सुरत गुजरात. आणि आम्ही सकाळी 5 वाजता पोहोचू आपल्या महाकाळेश्वर उज्जैन इथे. आता आम्ही झोपायला चाललेला आहोत. यो आपला हिमांशू मित्र आहे आणि वेदांत मित्र आपला झोपी गेलेला आहे. जेवला आणि डायरेक्ट झोपला. तर आम्ही आता इथं थांबले म्हणून ट्रेन आलोय. आम्हाला झोप नाही येत, आम्ही थोड्या वेळात झोपू. आता सीधा आपण डायरेक्ट उज्जैनला चढव. हे बघा आपल्याला भेटलेला आहे मित्र. हे आपला सबस्क्राइब केला चॅनल. नाम क्या है तुम्हारा भाई? अश्विन स्टुडिओ. तुम्हारा भी चॅनल आहे क्या यूट्यूब पर? तर मित्रांनो हर हर महादेव. शुभ सकाळ. आणि आम्ही आता पोचलेलो किती वाजलेले आहेत? 7:30 वाजलेले आहेत. आणि 7:30 वाजता आम्ही आपल्या तुम्हाला दिसत असेल उज्जैन जंक्शन महादेवच्या नगरीमध्ये पोचलेलो आहे. हर हर. आता थंडी तर तेवढी नाही पण लागते नॉर्मल. आता आपण सर्वात पहिले रूम बघायला जाऊ. रूम कुठं भेटेल आपल्याला वेदांत सर? देवळाच्या इथं बघू. देवळाच्या इथं आम्ही शोधतो कारण का मग सोपं पडेल ना आपल्याला दर्शन घ्यायला. तर चला आता निघताव. मस्त आपला प्रवास झाला. मी तर काय झोपलो नाही, 1 तासच झोपलो. हा बघा आमचा 6 तास झोपला. 7 तास 2 तास. आता पहिले आपण रूम बघायला जाऊ. चला. हर हर महादेव. चलो बॅगी बिस्तर घेवा. चला. आणि मित्रांनो तुम्हाला नंतर मी दाखवते आपल्याला ट्रॅव्हलिंगचा सर्व आपला आपण कुठून ट्रॅव्हल केला ते सर्व मी तुम्हाला डिटेल्समध्ये दाखवून. पहिले आपण सर्वप्रथम रूम बघायला जाऊ. चला. बघा उज्जैन जंक्शनवरून आलं का तुम्हाला ऑटो भेटेल. मला वाटतं प्रत्येकी सीटचे 20-20 रुपये घेतात. ऑटो केलेले आहेत. तर रूम दाखवते तुम्हाला. तर रूम घेऊ कुठला तरी. चला. ही मंडळी बघा आम्ही उज्जैनमध्ये रूम घेतला. रूम नंबर आहे 303. हे बघा तुम्हाला. हे बघा हिमांशी सर, वेदांत सर, गुड मॉर्निंग उज्जैन. आणि हे बघा रूम आमचा 3 बेड मस्त आहेत मोठे. आपल्याला रूम कितीला पडला? 800 रुपये. 800 रुपयाला ना? 800 रुपयाला रूम पडलाय मला. एक संडास बाथरूम सर्व मस्त आहेत. आता डायरेक्ट 1 2 3. ही फोन काय आहे? गेला फोन. खत्म. बाय बाय टाटा गुड बाय गया. आपली ही व्हिडिओ आहे ती ट्रॅव्हलिंगची आपण इथंच एंड करूया. तुम्हाला आता स्टार्टिंग टू एंड बजेट सांगते आम्हाला.
आम्ही कुठून गेलेलो आपल्या गावापासून सांगते करंजावरून. रिक्षा करंजावरून आम्ही इथं आलो उज्जैनला. आमची बँड्रावरून ट्रेन होती 5:30 आणि आम्ही आत्ता आलो किती 7:30 वाजले आम्हाला, कारण की आमची 1-2 तास ट्रेन आहे ती लेट झाली. आणि आमचा बजेट होता आपल्या तिकिटाचा काय पडला 550 एक तिकीट स्लीपर. आणि जंक्शनवर आलो तुम्ही उज्जैन जंक्शनवर तुम्हाला 20 रुपयाची रिक्षा भेटते. तिथं आलो का तुम्हाला आम्ही बघा रूम घेतला. आम्हाला 3-4 दिवसाचा 4000 सांगितलं, म्हणजे एक दिवसाचा 1000च पडला. तेवढा काय नाही, कारण का आता संडे आहे त्याच्यामुळे आता रश जास्त आहे म्हणून आम्ही जास्त बघितलं नाही, डायरेक्ट घेतला रूम. चला आता आपण ब्लॉग एंड करूया. जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल आपल्या ट्रॅव्हलिंगची तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा. चला भेटू आता पुढच्या डेस्टिनीमध्ये. आता थोडा आराम करू. आणि आमचे 2 नग वेदांत आणि हिमांशू. चला मित्रांनो आता पुढचा काही जायचा कालभैरव. जेवढे मंदिर आहेत ते पण मी आता तुम्हाला दाखवीन. गडकालिका माता, संदीपनी आश्रम, गणपतीचं देऊळ, कमॉन अजून काय ते 2-3 ठिकाण आहेत ते जाऊ. चला ओके मित्रांनो, भेटू वेगळ्या व्हिडिओमध्ये. तुम्हाला नेक्स्ट पार्ट मध्ये तुम्हाला ते दाखवीन. चला ओम नमः शिवाय, जय महाकाल.